अरबस्थानातनं घोडे यायचे आणि मोठ्या प्रमाणावर इथे यायचे, कारण मी म्हटलं तसं विठ्ठल मंदिराच्या बाहेर बाजारच होता घोड्यांचा. आणि त्याच्या फार काही इंटरेस्टिंग नोंदी आहेत. त्याच्या इंटरेस्टिंग नोंदी अशा आहेत की ते आपल्या दाभोळ आणि या इकडल्या बंदरांमधनं यायचे आणि तिथे उतरायचे ते, आणि तिथनं ती मंडळी, कारण तो भाग सगळा विजयनगरच्या ताब्यात होता सगळा. हां. आणि घोड्यांचा इन्शुरन्स केलेला असायचा. बर. हां, म्हणजे एखादा घोडा मेला प्रवासात साहजिक आहे, कारण ते जहाजातनं येणार आणि त्यातनं वातावरणात बदल, तर ते दोन म्हणजे जे घोडे मरतील, म्हणजे थोडक्यात असं सांगायचं की 1000 घोड्यांची कन्साइनमेंट दिली आहे आजच्या भाषेत बोलायचं झालं तर. एक साधारण 990 घोडे आले आणि 10 घोडे मध्ये मेले असतील, तर त्या 10 घोड्यांचे कान कापून ठेवायचे. घोडा काय टाकून देत असतील डिस्पोज ऑफ, कान घेऊन द्यायचे. म्हणजे 990 घोडे आणि हे 10 घोड्यांचे कान, की हे मेले प्रवासामध्ये, तर त्याची नुकसान भरपाई दिली जायची ते दिल्यानंतर. सो हा इन्शुरन्सच होता सॉर्ट ऑफ. ही व्यवस्था त्यांच्याकडे होती. म्हणजे लोकाभिमुख किंवा किती शासन हे करायचं, तर हा एक